लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत. ज्या ताईंना पैसे आले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्या बहिणींना मागील 5 टप्प्यांमध्ये 7,500 रुपये मिळाले होते त्यांना पुढील 2 ते 3 दिवसात 6व्या टप्प्याचे पैसे मिळणार आहेत. निवडणुका, आचारसंहिता, डीबीटी किंवा कागदपत्रांच्या कारणामुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना आता पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. काही बहिणींना वाटत होतं की 6वा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे, परंतु तो अजून आला नाही. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर ही अफवा होती की अर्जाची फेरतपासणी होणार आहे आणि बऱ्याच महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे. तसेच या बहिणींकडून चर्चा होती आणि काही महिला घाबरल्या सुद्धा होत्या की या योजनेमध्ये फेरतपासणी होईल का, त्या या योजनेमधून वगळले जातील आणि आता ते होणार नाही. ते सगळ्या अफवा होत्या. मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांनी यावर स्पष्टता दिली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की पुढील 2 ते 3 दिवसात महिलांना हप्त्यांचे पैसे खात्यात मिळतील. तर आपण ती पूर्ण बातमी बघूयात. लाडक्या बहिणींना गुड न्यूज. या तारखेला मिळणारा डिसेंबरचा हप्ता. लाडक्या बहिणी योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती. या बदलांमुळे तब्बल 40 लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची चिंता महिलांना होती. मात्र आता ही चिंता दूर होणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार यावर भाष्य केले आहे. भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहे की मी अजितदादांशी चर्चा केली आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात महिलांना हप्ता देऊ असे ते म्हणाले. ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वासित करू इच्छितो, म्हणजे मी खात्री देऊ इच्छितो की त्यांना पैसे पोहोचतील. तर बघा बहिणींनो, भाजपचे वरिष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की ते अजितदादाशी बोलले आहेत, त्यामुळे 2 ते 3 दिवसातच ते पैसे आपल्याला भेटणार आहेत. सध्या ते कामात व्यस्त असल्याने त्यांनी आपल्याला एक खात्री दिली आहे. बघा पुढे बघू शकता, लाडक्या बहिणींचा या वर्षाचा शेवट गोड होईल असा दावा देखील मुनगंटीवार यांनी केला आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती. या बदलामुळे तब्बल 40 लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेला नाही असे आमदार अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडिओमधून लाडकी बहिणी योजनेबाबत निकष बदलणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र महिला व बाल कल्याण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे की योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. सोशल मीडियावर दावा केला जात होता की 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न तसेच घरी 4 चाकी गाडी असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी केलेल्या अर्जाची पडताळणी करून नवीन निकष लावून त्यांना वगळण्यात येणार आहेत. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचे महिला व बाल विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर बघा मित्रांनो, जे आपण सोशल मीडियावर रील्स बघत होतो, व्हिडिओ बघत होतो की लाडकी बहीण योजनांच्या निकषांमध्ये बदल होणार आहे, अर्जांची फेर तपासणी होणार आहे, हे सगळे खोटे होते. महिला व बाल विकास विभागाकडूनच हे स्पष्ट करण्यात आले आहेत. सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा असताना काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सरकारला इशारा दिला आहे. गरज सरो आणि वैद्य मरो अशी अवस्था सरकारची झाली आहे. जर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा गोरंट्याल यांनी दिला आहे. तर बघा बहिणींनो, जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर खात्याची स्थिती तपासा. ज्या ताईंना पैसे मिळाले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अधिक बहिणींना हे महत्त्वाची माहिती मिळेल. तुमच्या सर्व अडचणींसाठी मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. लवकरच त्या प्रश्नांना आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.